अभिनेता रितेश देशमुखला यंदाचा झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रितेशचा गौरव। गिरिजा ओक, सचिन कुमावत आणि सिद्धेश लोकरे यांचा झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं गौरव। जिजाऊ संस्थेचाही महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सन्मान। बंधू खरातकडून महिलांच्या आस्थेचा गैरवापर, त्याच्या जीवाला धोका नाही। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। न्याय व्यवस्थेमधून खरात सारख्या प्रवृत्ती संपवण्याचीही ग्वाही। कॉकरोच पार्टीला महिला मतदान करणार नाहीत। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांचं वक्तव्य। महिला आणि कॉकरोच यांच्यामध्ये शत्रुत्व असल्याचीही स्पष्टोक्ती। विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये अमित शहांशी चर्चा करणार, तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले। प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती। तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीमध्ये घेतली होती माघार। राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील बैठक वादळी। सातत्यानं होणाऱ्या टीकेवरून तटकरेंनी बोलावून दाखवली नाराजी, तर प्रफुल्ल पटेलांच्या गैरहजेरीवरून पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा। सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत अर्थ खात्यावरून व्यक्त केली खंत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आज अमित शहांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। कांदा दराचा प्रश्न आता दिल्ली दरबारी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। काही मंत्र्यांचाही सरकारच्या शिष्टमंडळात समावेश। इबोलाच्या धोक्यामुळे सध्या नागपूर विमानतळावर अलर्ट। युगांडावरून आलेल्या प्रवाशाला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं। 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर। अहिल्यानगर इथल्या डोंबरे कुटुंबावर काळाचा घाला। नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये बुडून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। 2 तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढले। मान्सूनच्या प्रवासात एल निनोचा खोडा। प्रशांत महासागरात एल निनोची निर्मिती प्रक्रिया सुरू। मान्सूनचा आता श्रीलंकेमध्येच खोळंबा। विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट। पारा 43 ते 46 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।